आज आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र हा 5वा चॅप्टर म्हणजे समकालीन भारत सुशासन या संदर्भात माहिती पाहणार आहोत। जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात लोकप्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाशी संबंधित सुशासन आणि नागरिक केंद्रित प्रशासन या संकल्पनाची चर्चा करणार आहोत। आपण काही प्रश्नांनी सुरुवात करूया। शासन म्हणजे काय? प्रशासन म्हणजे काय? नागरी जीवनात प्रशासनाची भूमिका काय असते? नागरिकांनी प्रशासनात सहभाग घ्यावा का आणि तो कसा घ्यावा? आपण नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो। उदाहरणार्थ, तुम्हाला जन्ममृत्यूचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड इत्यादी तयार करून घ्यावे लागते। रस्त्याची दुरुस्ती न होणे, कचरा उचलला न जाणे अशा प्रकारच्या स्थानिक प्रशासनाच्या विरोधातील तक्रारी असू शकतात। नागरिकांच्या विविध प्रकारच्या मागण्या आणि गरजा यांची पूर्तता करताना प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे प्रतिसाद देते यावर प्रशासनाचे यश अपयश अवलंबून असते। 1980 पासून प्रशासकीय संस्थांच्या कामगिरीवर भर दिला जाऊ लागला। प्रशासनाने योग्य प्रकारे कामगिरी करावी यासाठी उत्तरदायित्व, जबाबदारी, पारदर्शकता आणि नागरिकांचा अभिप्राय जाणून घेणे अशा बाबी लोकप्रशासनाच्या संस्थांमध्ये लागू केल्या जाण्याची आवश्यकता भासली। राज्यसंस्थेची नागरिकांप्रती कोणती जबाबदारी असते या संदर्भात आपण लोकप्रशासनाच्या भूमिकेविषयी चर्चा केलेली आहे। यामध्ये लोकप्रशासनाच्या 2 प्रकारच्या स्वरूपाविषयी चर्चा केलेली आहे। लोकप्रशासनाची एक भूमिका जी लोकप्रशासनाकडे मर्यादित भूमिकेतून पाहते, ज्याला पोस्टडिकोर्ब म्हणतात, आणि दुसऱ्या व्यापक भूमिकेत शासनाच्या तिन्ही शाखांचा विचार आपण करतो। विकास प्रशासनाच्या संकल्पनेमुळे लोकप्रशासनाच्या पारंपरिक भूमिकेत कसा बदल घडून आणला ते आपण पाहिले। विकासाभिमुख प्रशासनानुसार लोकप्रशासनातील नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते हे आपण पाहिलेले आहे। आज शासनाव्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक, स्वयंसेवी संस्था या लोकप्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना दिसतात। लोकप्रशासनातील शासकीय संस्था आणि बिगर शासकीय संस्था यांच्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नांचे वर्णन म्हणजे प्रशासन होय। हा लोकप्रशासनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे। म्हणजेच प्रशासन ही शासनापेक्षा व्यापक संकल्पना आहे। यामध्ये शासनाच्या केवळ औपचारिक शाखाच, उदाहरणार्थ कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, नोकरशाह नाहीत, तर अनौपचारिक शाखा, उदाहरणार्थ बिगर शासकीय संस्था, नागरी समाज, खाजगी संस्था यांचाही समावेश केला जातो। प्रशासनाच्या संकल्पनेचे उद्दिष्ट नागरिकावर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे हे आहे। उत्पत्ती आणि अर्थ 1990च्या दशकात जगभरात अनेक बदल झाले। त्यातील काही पुढील प्रमाणे: अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण। जागतिकीकरणाचे अनेक पैलू आहेत। त्याच्यामध्ये नंबर 1 आहे दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट, मोबाईल संपर्क यंत्रणा, TV यात विकास झाला आणि सोशल नेटवर्किंगमुळे सामाजिक जालातील अभिसरण तात्काळ संपर्क करता येऊ लागला आणि प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आली। आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदलले, व्यापार आणि गुंतवणूक यावर भर दिला गेला। यामुळे आंतरराष्ट्रीय निधी पुरविणाऱ्या संस्थांचे महत्त्व वाढले। नंबर 2 आंतरराष्ट्रीय संस्था। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो, जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक, आशियाई विकास बँक, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम याला आपण UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम असे म्हणतो, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र बालकांसाठीचा आकस्मिक निधी इत्यादी आंतरराष्ट्रीय निधी पुरविणाऱ्या संस्थांचा प्रभाव वाढला। या निधी पुरविणाऱ्या संस्थांनी तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर प्रभाव टाकला। या संस्थांना मदत घेणाऱ्या राष्ट्रांच्या पारंपरिक प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा हव्या होत्या। नंबर 3
बिगर राजकीय अभिकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्थांनी लोकप्रशासनात मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली. या बदलामुळे लोकप्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. असे लक्षात आले की लोकप्रशासनातील पारंपरिक दृष्टिकोन नागरिकांच्या गरजा भागवण्यास पुरेसे ठरत नाहीत. यामुळे लोकप्रशासनाकडे प्रशासन म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला. लोकप्रशासनाच्या पारंपरिक दृष्टिकोनापासून झालेली फारकत होती. दिरंगाई, लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार ही वैशिष्ट्ये असलेल्या पारंपरिक, कालबाह्य आणि महाकाय लोकप्रशासनात सुधारणा घडवून त्या जागी प्रतिसाद देणारे, जबाबदार, सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित असे लोकप्रशासन निर्माण करणे असा याचा हेतू होता. हा नवा दृष्टिकोन सुशासन म्हणून ओळखला जातो. हा दृष्टिकोन राज्यसंस्था आणि नागरी समाज यांच्यातील आंतरसंबंधाचा विचार करतो. हा दृष्टिकोन प्रशासन हे नियमाने बांधलेले न राहता ते नागरिक केंद्री होण्याची गरज प्रतिपादित करते. नागरी समाज म्हणजे काय? नागरी समाज म्हणजे विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव, ज्यात सामाजिक गट, बिगर शासकीय संस्था, कामगार संघटना, धर्मादाय संघटना, स्वदेशी गट, सांस्कृतिक संघटना, व्यावसायिक संस्था अशा स्वयंसेवी संस्थांचा समावेश होतो. पुढील तक्ता या दृष्टिकोनातील मूल्यांची कल्पना देतो. जसे की सुशासनाची ही जी मूल्ये आहेत ज्याच्यामध्ये उत्तरदायित्व, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता, कायद्याचे राज्य, सहभागात्मक आणि सहमतीदर्शक. या ठिकाणी सहमतीदर्शक, समता आणि समावेशकता, सहभागात्मकता, सहमतीदर्शक, सहभागात्मक, समता आणि समावेशकता हे 4 स पासून सुरुवात झालेली आहेत. सहमतीदर्शक, सहभागात्मक, समता आणि समावेशकता. प पासून पारदर्शकता, परिणामकारकता आणि प्रतिसादात्मक, परिणामकारकता आणि कार्यक्षमता. कायद्याचे राज्य, क पासून कायद्याचे राज्य आणि कार्यक्षमता. अशा प्रकारे आपल्याला ह्या दृष्टिकोनाची मूल्ये लक्षात ठेवता येतील. स पासूनचे 1, 2, 3, 4 असे लक्षात ठेवायचे आहेत. प पासूनचे पारदर्शकता, प्रतिसादात्मक आणि परिणामकारकता. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सुशासन आराखडा, माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम 2005, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा 2005, महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाई प्रतिबंध कायदा 2005, महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा 2015. आता या सुशासनाचे विविध मूल्य आपण जी पाहिली त्याच्या संदर्भात माहिती पाहिजे आहे. सुशासनाचे मूल्यामध्ये सहभागात्मक हा सुशासनातील महत्त्वाच्या घटकापैकी एक घटक आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचा आवाज म्हणजेच विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते. त्याच्यानंतर दुसरं मूल्य आहे कायद्याचे राज्य. संविधान म्हणजे देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्त्वाचे मूल्य आहे. संविधानातील मूल्ये प्रशासनाला मार्ग दाखविण्याचे कार्य करतात. कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते. न्याय्य आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या हक्काची हमी दिली जाते. पारदर्शकता, फेअरनेस, पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे. यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005 पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळवणे शक्य झाले आहे. तिसरं सुशासनाचं मूल्य आहे प्रतिसादात्मक. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या
आणि प्रश्नांबाबत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणाची आखणी करते. त्याच्यानंतर सहमतीदर्शक. प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे. यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यास मदत होते. शाश्वत मानवी विकास घडवून आणण्यासाठीची उद्दिष्टे कशी साध्य करता येतील याबाबतही व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारता येतो. समता आणि समावेशकता. त्याच्यानंतरचं मूल्य आहे समता आणि समावेशकता. समाजाचे हित हे सर्व सदस्यांच्या मनात आपण या समाजाचे भाग आहोत ही भावना रुजवण्यावर अवलंबून असते. कोणाच्याही मनात आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसावी. यासाठी सर्व गटांना विशेषतः दुर्बल घटकांचे हित साधण्याकरिता आणि सुधारणा करण्यासाठी त्यांना संधी दिली जावी. त्याच्यानंतर परिणामकारकता आणि कार्यक्षमता. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे. सुशासनात अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे नैसर्गिक संपदेचा सुयोग्य वापर आणि पर्यावरण रक्षण होय. उत्तरदायित्व. सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हेत तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्यात. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते. ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. सुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्री प्रशासन. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने समाजवादी आणि कल्याणकारी विकासाचा आराखडा म्हणजे विकासाचे धोरण स्वीकारले. विकासाभिमुख प्रशासनाचा भर जरी लोकसहभागावर असला तरी नियमितपणे प्रयत्न करून आणि कार्यक्रम घेऊन सुद्धा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये जनतेचा खराखुरा सहभाग मिळवता आला नाही. भारत सरकारच्या सार्वजनिक कार्मिक जनशिकायत म्हणजेच लोकतक्रार आणि पेन्शन मंत्रालयाअंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि जनशिकायत लोकतक्रार विभाग भारतातील प्रशासकीय सुधारणाकडे लक्ष देते. त्यांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे. नंबर 1, शासनाची धोरणे, संरचना आणि प्रक्रियांमध्ये प्रशासकीय सुधारणांना चालना देणे. नंबर 2, तक्रार निवारणावर भर देऊन नागरिक केंद्री प्रशासनास प्रोत्साहन देणे. नंबर 3, ई प्रशासनामध्ये म्हणजे ई गव्हर्नन्समध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे. हे 3 महत्त्वाच्या बाबी आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक भारतातील लोकप्रशासनाच्या व्यवस्थेत परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आली होती. हा आयोग शासनाच्या सर्व स्तरावर पुढाकार घेणारे, प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरात असावे याकरता उपाययोजना सुचवेल अशी अपेक्षा होती. नागरिक केंद्री प्रशासन हे आयोगाच्या प्रमुख कार्यापैकी महत्त्वाचे कार्य होते. नागरिक केंद्री प्रशासनाबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अभिप्राय, प्रशासन म्हणजे केवळ हस्तिदंत मनोऱ्यात बसून राहणे, विशिष्ट प्रक्रियांचे पालन करणे, नार्सिसस प्रमाणे स्वतःतच मशगूल असणे म्हणजे स्वबाबत समाधानी असणे हा नसून काही मिळवण्याचा प्रयत्न करणे होय. प्रशासनाचा शेवटी कस लागणार आहे तो मानवी कल्याणासाठीच. आयोगाने अशी भूमिका घेतली की जर प्रशासन नागरिक केंद्रित असायला हवे असेल तर ते सहभागास प्रवृत्त करणारे आणि पारदर्शक असायला हवे. ते परिणामकारक, कार्यक्षम आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे हवे. त्यापुढे जाऊन नागरिकांना सेवा देण्याचा गुणविशेष हा सर्व शासकीय संस्थांमध्ये झिरपला जायला हवा. शासकीय संस्था या जनतेप्रती उत्तरदायी असायला हव्यात.
राज्यसंस्थेच्या प्राथमिक कामापैकी एक म्हणजे लोककल्याण साधणे हे होय आणि म्हणून जर प्रशासकीय संस्थांचे मूल्यमापन करण्याची वेळ आली तर सरतेशेवटी ते नागरिकांना किती समाधान मिळाले यावर आधारित असायला हवे आणि यासाठी नागरिकांच्या आवाजाला महत्त्व द्यायला हवे. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारतातील पारंपरिक लोकप्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी खालील मुद्द्याकडे विशेषत्वाने लक्ष वेधले आहे. नंबर 1 आहे उत्तरदायी आणि पारदर्शक शासन. प्रशासनासाठी उत्तरदायी आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. सेवा सुविधा देताना विलंब टाळण्याची गरज असते. नंबर 2 प्रशासनाला अधिकाधिक परिणामाभिमुख करणे. अनेक प्रशासकीय प्रक्रिया वापर करणाऱ्यांना त्या अनुकूल आणि सुलभ केल्या जाव्यात. नंबर 3 नागरिक केंद्री प्रशासन. कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करत असताना लोकप्रतिनिधींचा आणि जनतेचा वाढता सहभाग राहील याची खात्री करणे. भारतातील लोकप्रशासनात बदल घडवून आणण्यासाठीच्या सुधारणा. प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणण्यात आल्या. त्यात पुढील ठळक उपक्रमांचा समावेश आहे. नंबर 1 लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणे. नंबर 2 नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन संस्थात्मक यंत्रणा उभारणे. नंबर 3 नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांना पोहोचता येईल अशा ठिकाणी कार्यालयाची स्थापना करणे. नंबर 4 नोकरशाहीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी प्रक्रियामध्ये सुलभता आणणे. नंबर 5 अंतर्गत बाबतीत कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे. नंबर 6 चांगली कामगिरी केली आहे अशा कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे. नंबर 7 संस्थेतील अंतर्गत शिस्तपालन सुधारणे. नंबर 8 नियमन आणि नियंत्रण कमी करणे. नंबर 9 सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे. करून पहा वरीलपैकी प्रत्येक सुधारणाबाबत उदाहरणे शोधा. उदाहरणार्थ लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणे. केलेली सुधारणा माहितीचा अधिकार 2005. या ठिकाणी भारतातील प्रशासकीय सुधारणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात नागरिकांशी संवाद. म्हणजे प्रशासकीय अधिकारी जनतेला केंद्रीभूत मानून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. कारण शासनाचे जे धोरण आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये ही प्रशासकीय यंत्रणा किती कार्यक्षम आहे किती क्रियाशील आहे त्यावरूनच शासन यंत्रणेच्या ध्येयधोरणाचे यश आणि अपयश अवलंबून असते. शेवटी प्रत्येक ध्येयधोरण हे जनतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असते. म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेचा सहभाग वाढवून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर भारतातील प्रशासकीय सुधारणा जिल्हाधिकारी कार्यालयात आधार कार्डची दुरुस्ती. म्हणजे या ठिकाणी सुद्धा भारतातील प्रशासकीय सुधारणा जिल्हाधिकारी कार्यालयात आधार कार्डची दुरुस्ती केली जात आहे. अशा अनेक आधार कार्ड आहेत ज्याच्यावर चुकीची माहिती जलद गतीने काम करण्याच्या प्रयत्नात झालेले आहेत. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असा एक विभाग जो आधार कार्डमध्ये दुरुस्ती करून देणारा आहे. म्हणजे शेवटी जनतेचं हित जनतेचं कल्याण याच्याशीच ही छायाचित्रे केंद्रित आहेत. भारतातील प्रशासकीय सुधारणा. भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या विशेष कार्यक्रमांची चर्चा या ठिकाणी आहे. नंबर 1 लोकपाल आणि लोकायुक्त. द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 हा कायदा 2014 मध्ये लागू झाला. या कायद्यान्वये केंद्रासाठी लोकपाल तर राज्यांसाठी लोकायुक्त या संस्थांची स्थापना करण्यात आली. हे कार्यालय शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांची चौकशी करू शकते. यातून शासनाची स्वच्छ आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनाविषयीची कटिबद्धता दिसून येते. लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आली आहे. स्वीडनमध्ये या कार्यालयास ऑम्बुड्समन असे म्हणतात. ऑम्बुड्समनने चे विशिष्ट कार्य म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींची चौकशी करणे आणि त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणे. महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य आहे जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेली आहे. 1972 साली महाराष्ट्र
लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली। कार्यकारी मंडळ सदस्य, कायदेमंडळ सदस्य, राज्य सरकार, स्थानिक शासन संस्था, सार्वजनिक उद्योग आणि इतर शासकीय संस्थांमधील अधिकारी अशा सार्वजनिक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम सर्वसामान्य लोक केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्याच विरोधातील आरोपांची चौकशी लोकायुक्ताकडे करू शकतात। लोकायुक्त स्वतःहून सुओ मोटो स्वाधिकारात, सुओ मोटोचा अर्थ आहे स्वाधिकारात, शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात। भारत सरकारने पिनाकी चंद्र घोष यांचे पहिली लोकपाल म्हणून 2019 मध्ये नियुक्ती केली। सुओ मोटो ही लॅटिन भाषेतील संज्ञा आहे। याचा अर्थ आहे स्वाधिकार किंवा स्वतःहून केलेली कार्यवाही। जिथे शासन संस्था स्वतःहून कार्यवाही करते अशा वेळेस या संज्ञेचा वापर होतो। नागरिकांची सनद, भारतातील प्रशासकीय सुधारणामध्ये दुसरा मुद्दा आहे नागरिकांची सनद। नागरिकांची सनद ही संकल्पना नागरिक हा राजा असून शासन संस्था या नागरिकांची सेवा करण्यासाठी आहेत या संकल्पनेवर आधारित आहे। सेवा पुरविणारी संस्था आणि नागरिक या दोघांनाही कळावे की सार्वजनिक संस्था या सेवा देण्यासाठीच आहेत। याकरता प्रत्येक संस्थेने ती कोणत्या सेवा सुविधा देणार हे स्पष्ट करावे आणि त्या सुविधांसाठीचा दर्जाही ठरवून घ्यावा। एकदा हे झाले आणि जर दिलेल्या सेवेची गुणवत्ता ठरवलेल्या दर्जाप्रमाणे नसेल तर संस्थांना उत्तरदायी धरता येते। भारत सरकारने नागरिकांची सनद तयार करण्याचा उपक्रम 1996 मध्ये सुरू केला। नागरिकांच्या सनदेमध्ये सेवेचा तपशील आहे, अर्ज कोणत्या कार्यालयात सादर करावा, अर्ज मंजूर करणारे निर्णय घेणारे अधिकारी कोण आहेत आणि सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी या संदर्भात माहिती दिलेली आहे। ते तुम्ही वाचू शकता। प्रत्येक मुद्दा वाचायचा आहे तुम्ही। दस्त नोंदणी करणे, दुय्यम निबंधकाकडे अर्ज कोणत्या कार्यालयात सादर करावा तर दुय्यम निबंधक, अर्ज मंजूर करणारे निर्णय घेणारे अधिकारी दुय्यम निबंधक आणि सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी 30 मिनिटे अशा वेगवेगळ्या सेवेच्या बाबतीत तपशील दिलेला आहे। त्याला लागणारे दिवस, कोणत्या ठिकाणी अर्ज करावायचा, कोण निर्णय घेणार या संदर्भात हे अधिकाऱ्यांची नावे दिलेली आहेत, अर्ज कुठं करायचा दिलेला आहे आणि सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी दिलेला आहे। सहाय्यक निबंधकाच्या संदर्भात सुद्धा इथं माहिती दिलेली आहे। कोणकोणत्या सेवा ज्या आहेत त्या संदर्भात अर्ज आपल्याला सहजिल्हा निबंधक कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा आहेत, तुम्ही वाचू शकता। त्याच्यानंतर भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटला भेट द्या, नागरिकांची सनद मिळवा आणि वर्गात चर्चा करा। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्स। माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे। त्यामुळेच जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणावर ई प्रशासनाकडे म्हणजे ई गव्हर्नन्सकडे वळत आहेत। गेल्या काही दशकांमध्ये प्रशासन गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण होत चालले आहे। नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढल्या आहेत। माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणे, हवी असेल तेव्हा ती परत मिळवणे, जलद गतीने पाठवणे शक्य झाले आहे। माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवानपणे प्रक्रिया करता येणे सुलभ झाले आहे। यातून शासनाच्या कार्यपद्धतींना वेग येण्यास, निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास, पारदर्शकता वाढण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे। भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती वाढण्यासही सहाय्य झाले आहे। गेल्या काही वर्षात राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी ई प्रशासनासंदर्भात अनेक पुढाकार घेतले आहेत। सार्वजनिक सेवा पुरवण्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्या मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले आहेत। भारतातील ई प्रशासनाची सुरुवात शासकीय विभागाच्या संगणकीकरणापासून झाली। आता ती नागरिक केंद्रित, सेवाभावी आणि पारदर्शक झाली आहे। भारत सरकारच्या राष्ट्रीय ई प्रशासन नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जवळ घेऊन जाणे हे आहे।
हे उद्दिष्ट देशभर पायाभूत सेवा सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर उभारून दूरपर्यंतच्या ग्रामीण भागात पोहोचवणे, मोठ्या प्रमाणावर नोंदींचे डिजिटायझेशन करून आणि माहिती जालाच्या म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने सहज आणि खात्रीशीर पद्धतीने त्या नोंदी उपलब्ध करून देऊन साधायचे आहे. आज जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड किंवा पासपोर्टही ऑनलाईन पद्धतीने मिळवणे शक्य झाले आहे. यामुळे प्रशासन जनतेच्या जवळ आले आहे. सडक परिवहन और राजमार्ग मंत्रालय भारत सरकार हे ई गव्हर्नन्स संदर्भात तुम्हाला दिलेले आहे. सारथी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संकेतस्थळ दिलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा आहे माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती मिळते. सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठीची ही महत्त्वपूर्ण बाब आहे. शासकीय संस्थांमधील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होते आणि कामकाजाबद्दल निश्चितता येते. नागरिकांना परिणामकारक रीतीने प्रशासनात सहभागी होता येते. अर्थात माहितीचा अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे. 2005च्या माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे नागरिकांना शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे. पाचवा आहे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. हा सुदृढ लोकशाहीला बळकट करतो. पारंपरिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यास आणि तिचे रूपांतर जास्त प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक लोकशाहीमध्ये होण्यास हातभार लावतो. वरील सर्व योजना नागरिकांचा प्रशासनातील सहभाग सुनिश्चित करतात. नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये, तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून समजले जावेत. हा मूलतः बॉटम अप म्हणजेच कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन असून टॉप डाऊन वरिष्ठ स्तराकडून कनिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन नाही. हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधनसंपत्तीविषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनित करतो. हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे मान्य करतो. ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे 6 स्तंभ या ठिकाणी दिलेले आहेत. धोरण आणि कायद्याची चौकट, क्षमता बांधणी, वित्त पुरवठा, संस्थात्मक चौकट, ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा आणि समान राज्यव्यापी प्रकल्प याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. ई प्रशासनाच्या उद्दिष्टाचे 6 स्तंभ या ठिकाणी दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने ई प्रशासन सक्रिय आणि प्रतिकारात्मक करण्याच्या दृष्टीने उद्दिष्टांचे 6 स्तंभ निश्चित केले आहेत. स्तंभ 1 धोरण आणि कायद्याची चौकट. बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार कायद्याच्या चौकटीत नियमितपणे सुधारणा करणे. स्तंभ 2 क्षमता बांधणी. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे गरजेचे असते. स्तंभ 3 वित्त पुरवठा. वेळेवर आणि पुरेसा वित्त पुरवठा करण्याची यंत्रणा सुनिश्चित करणे. स्तंभ 4 संस्थात्मक चौकट. ई प्रशासनाच्या योजना निर्माण करून त्यांचे निर्देशन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विकसित करणे. 5 स्तंभ ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा. ई प्रशासनासाठी डेटा सेंटर, समान सेवा केंद्र आणि राज्यव्यापी एरिया नेटवर्क विकसित करणे. 6 स्तंभ समान राज्यव्यापी प्रकल्प. शासनाच्या विभागासाठी ई टेंडर, SMS गेटवे, पेमेंट गेटवे इत्यादी सुविधा निर्माण करणे आणि त्यांच्यात समन्वय साधणे. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. तुम्ही ग्राहक न्यायालयाविषयी कधी ऐकले किंवा वाचले आहे का? ग्राहक न्यायालये कशी काम करतात याविषयी माहिती शोधा. जर एखाद्या दुकानदाराने तुम्हाला फसवले तर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागाल का या विषयावर तुमच्या वर्गात चर्चा करा. विशेष संस्थात्मक यंत्रणा. सुशासनाचे फायदे समाजातील सर्व घटकांना मिळायला हवेत. समाजातील काही दुर्बल घटकांसाठी संविधानात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाच्या संरक्षक तरतुदी केल्या आहेत.
शासनाने या संरक्षक तरतुदीशिवाय समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने खालील काही आयोगांची निर्मिती केली आहे. नंबर 1, राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग. हा आयोग अनुसूचित जातीसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर अशा प्रकारची चौकशी करतो. नंबर 2, राष्ट्रीय अनुसूचित जमातींचा आयोग. हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. प्रामुख्याने अनुसूचित जमातीसाठीचे अधिकार हिरावून घेतल्या गेलेल्या प्रकरणांची चौकशी करतो. नंबर 3, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो. नंबर 4, राष्ट्रीय महिला आयोग. सदर आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्यासाठी केली आहे. नंबर 5, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग. देशभरात बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बाल हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत आहे. आयोगाच्या व्याख्येप्रमाणे 0 ते 18 वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते. नंबर 6, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. हा आयोग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देतो. नंबर 7, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणाविषयक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो. नंबर 8, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग. हा आयोग ग्राहकांच्या वादांचे निवारण करतो. या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानुसार मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी आणि जैन या धार्मिक गटांना अल्पसंख्याक गट म्हणून मान्यता मिळालेली आहे. भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांद्वारे सुशासनाच्या चौकटीची मांडणी केली आहे. त्यावर आधारित सुशासनासाठीची संस्थात्मक चौकट विकसित करण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. प्रशासनाकडे बघण्याचा लोकाभिमुख दृष्टिकोन हा सुशासनाचा गाभा आहे. हा अशा वातावरणाची निर्मिती करतो ज्यात सर्व वर्गातील नागरिकांना त्यांच्यातील क्षमतांचा पूर्ण विकास घडवता येतो. भारताला एक प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम प्रशासन निर्माण करावयाचे आहे. आज एवढेच.